रोज रोज ह्यांच्या आवडीचं खाऊन मी तर कंटाळले. म्हटलं आज काहीतरी झणझणीत असं करावं. तर येथे मी घेतले कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि ही हरभऱ्याची डाळ घेतली. ती 1 घंटा पाण्यात भिजत घातलेली आणि लसण घेतल्या, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 7 ते 8 आणि अख्खे शेंगदाणे घेतलेत. आणि जी आपण डाळ भिजत घातलेली ती मिक्सरमधनं वाटायची. तर त्यामध्ये वाटते वेळेस आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या टाकायच्या, लसण टाकायचं आहे आणि एकदम जाडसर थोडंसं पाणी टाकून जाडसर वाटून घ्यायचं आहे. आणि जे आपण बेसन पिठाचं जे पिठलं करतो त्यापेक्षा हे जर करून बघाल तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान लागतं खायलाही. तर तुम्ही पण करून बघा. आणि आता हे मी मिक्सरमधनं वाटून घेते मस्त असं. आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिऱ्याची चांगली अशी कडक फोडणी द्यायची आहे. आणि आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आहे, कारण मीठ टाकल्यानं फोडणी असं जास्त तेल उडत नाही, म्हणून मी तेलामध्ये मीठ टाकते सर्वात आधी. आणि आता त्यामध्ये कांदा टाकायचा आणि कांदा चांगला परतून घ्यायचा. आणि कांद्याच्या आधीच कढीपत्ता टाकायला हवा होता, माझ्या लक्षात नव्हतं कढीपत्त्याचं, तर मग मी आता टाकते आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि नंतरून कांद्याचा कलर चेंज होत आला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त. तर आता इथे बघा तुम्ही मस्त तेल सुटलं आणि कांदाही मऊ झाला आहे, टोमॅटोही मऊ झाला आहे. तर त्यामध्ये हळद टाकून जे आपण अख्खे शेंगदाणे घेतलेत ते टाकायचे आहे. आणि ह्यामध्ये जर तुम्ही कांद्याची पात असेल तर ती टाकली तर काय सांगू, एकच नंबर लागतं, खूप छान लागतं पिठलं. आणि परत एकदा मस्त मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर जेवढं आपल्याला क्वांटिटी हवी आहे त्यानुसार पाणी टाकायचं. आणि पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपण जे वाटून घेतलं आहे मिक्सरमध्ये, जे डाळ वाटून घेतली आहे ती उकळी आल्यानंतर सोडायचं आहे त्याच्यामध्ये. तर इथे बघा मस्त पाण्याला उकळी आली आहे. आता त्यामध्ये मी जे वाटून घेतले ते टाकायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचे, व्यवस्थित एकजीव करायचं. आणि गॅसची फ्लेम ही कमीच करायची, कारण बेसन म्हटल्यावर ते लागलीच खाली करपायला लागतं, चिटकतं. आणि सारखं हलवत राहायचं त्याला चमच्याच्या साह्याने. आणि कमीच गॅसवरती तुम्ही हे शिजवत राहा. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं माझं शिजलं. आता वरतून मस्त कोथिंबीर भुरभुरायची. तर बनवून तयार आहे माझं खाण्यासाठी. तर तुम्ही देखील अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि गरम गरम भाकरीसोबत आणि गरम गरम भातासोबत इतकं भारी लागतं ना, काय सांगू तुम्हाला. तर रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तरच लाईक करा. भेटूया पुन्हा. बाय.